हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली होती. आजपासून रुद्रची परीक्षा चालू होते ना, आज पहिला पेपर होता. त्याच्यामुळे इथं मी त्याला तयार करत होते. बाकीचं सगळं आवरलं होतं, टिफिन वगैरे बनवून झालेला होता, त्याला तयार करायचं बाकी होतं. तर म्हटलं पटकन त्याला तयार करून घेते. तर त्याला जास्त असं काही मी तयार करत नाही, कारण मुलींना जास्त तयार करावं लागतं. मुलांना आपल्याला एवढं जास्त म्हणजे तयार करावं लागत नाही. तरी मी फक्त त्याला तेल लावते आणि चेहऱ्याला थोडंसं लोशन लावते. कधीतरी एखाद दिवस पावडर लावते, कारण काय होतं ना, पावडरनं चेहरा एकदम पांढरा फटक दिसतो आणि चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे शक्यतो मी पावडर स्किप करते, कधीतरी लावते. जून पासून त्याची शाळा चालू झाली होती आणि आतापर्यंत त्याला फक्त सँडल घालत होता तो, कारण पाऊस येत होता आणि आता पाऊस बंद झालाय आणि आजपासून परीक्षा होती. त्याच्यामुळे कंपल्सरी सगळ्यांना सॉक्स आणि शूज घालायचे होते. सँडल असलं की बरं असतं, पटकन घालून घ्यायचं. पण सॉक्स वगैरे घालायचं म्हणलं ना, कंटाळा येतो त्याला सुद्धा आणि मला सुद्धा, कारण तो एका जागी नीट बसत नाही. आता बसला कसा होता आणि असं वाकत 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 त्याला वाटतं मम्मा माझ्या पायाला किती त्रास देते असं त्याला वाटतं. आणि मला सुद्धा ना कंटाळा येतो सॉक्स शूज घालायचा, त्याच्यापेक्षा सँडल घालायचं बरं वाटतं. आणि ह्या वर्षी झाले असं की मागच्याच वर्षीची त्याचे जे कपडे होते ना, युनिफॉर्म, तोच मी ह्या वर्षी यूज करते. कारण 2 ड्रेस होते आणि 5 दिवस आठवड्यातून शाळा असते. 3 दिवस एक आणि 2 दिवस एक यूज होत होता, त्याच्यामुळे खराब झाले नव्हते. म्हणून म्हटलं नवीन कशाला घ्यायला उगाचच, कारण एक ड्रेस हा 1,500 हजाराचा असतो त्यांचा. त्याच्यामुळे म्हटलं नको. आणि नवीन आहेत, चांगले होते, पण त्याची पॅन्ट थोडीशी त्याला शॉर्ट व्हायला लागली आणि आता तर जास्त शॉर्ट व्हायला दिसते मला. त्याच्यामुळे म्हणलं आता स्कूलमध्ये जाते दुपारी आणि त्याच्यासाठी फक्त पॅन्ट घेते, शर्ट वगैरे नाही घेत, फक्त पॅन्ट घेते असं माझं चाललं होतं. कारण त्याची पॅन्ट जराशी ना शॉर्ट झाली अशी वाटत होती आणि त्याला ना माझ्यापेक्षा जास्त त्याला पडलेलं असतं. माझं पेन्सिल, माझं कलर सगळं व्यवस्थित भरलं का नाही ह्याच्याकडे त्याचं प्रचंड लक्ष असतं. आता सुद्धा त्याचं चाललं होतं की माझं सगळं दिलंच का नाही व्यवस्थित, आणि मी भरल्याच्या नंतर तो एकदा तरी नक्कीच बॅग चेक करणारच करणार. जोपर्यंत मी बाकीचं घेईल ना तोपर्यंत तो एकदा बॅग नक्कीच चेक करतो. तर मी तर त्याला दाखवत होती की बघ कंपासमध्ये सगळं आहे, ठेवलंय, तरीही त्याला बघायचंच असतं. माझ्यावर ना तर त्याचा अजिबात विश्वास नसतो. त्याला वाटतच नाही की हिनं सगळं काय भरून दिलेलं असेल. आणि आज बुक्स वगैरे द्यायची काही गरज नव्हती, पॅड दिलं होतं, परीक्षा होती त्याच्यामुळे. तरी तो म्हणत होता की एक बुक दे सोबत, असं त्याचं म्हणणं होतं. त्याची शाळा लेट असते, 9:30ला त्याचं स्कूल असतं, त्याच्यामुळे आरामात आम्ही उरकतो. आणि आता सगळ्यात शेवटी त्याला मी तर चंदनाचा टिक्का लावून देते, जो की मी रोज लावते. एकही दिवस त्याला देत नाही असं नाही. आणि त्याच्यानंतर घरातलं आवरलं आणि तयार पण झाले होते, कारण मला रुद्रला घ्यायला जावं लागतं नंतर. त्याच्यामुळे मी आधीच पटकन तयार होऊन बसते, जेणेकरून मला नंतर घाई होत नाही. आणि मी तर ब्लाऊज शिवायला घेतला होता. जे काल 2 ब्लाऊज कटिंग केले होते ते दोन्हीच्या दोन्ही मला आज कम्प्लीट करायचे होते, पण मशीनच नीट चालत नाहीये. काय झालंय त्या मशीनला काय कळत नाहीये. स्पीड खूप आहे, पटपट उरकतंय, म्हणून मी ह्या मशीनवर बसती आणि त्याचा धागा तुटतोय. वरच्या साईडचा जो धागा आहे ना, जी वरती गुंडी अडकवली तीच त्याचाच धागा तुटून सुईमधून बाहेर येतोय सारखा. आणि खालच्याला काही होत नाही बॉबिनच्या धाग्याला. आणि ह्याच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे याचे व्हिडिओ सुद्धा बघितले, पण काही नीट होत नव्हतं. तर तुमच्याकडे सुद्धा काय असेल ना तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून माझी थोडीशी मदत होईल. इतका सारखा तो धागा वरचा तुटतोय आणि तिला सारखा अजून मी रोज डेली ऑइल करते, सगळं करते, तरी पण काय तिच्यामध्ये प्रॉब्लेम होतोय ना तेच कळत नाही. घरातला आवरून मी 11 वाजता इथं मशीनवर बसली आणि मला वाटत होतं की कमीत कमी 12:15पर्यंत रुद्रला घ्यायला जाईपर्यंत हा ब्लाऊज कम्प्लीट व्हावा. तर काय माहित आता होतोय का नाही, कारण मशीन व्यवस्थित चालत नव्हती. थोडी चालत होती, पुन्हा तिला काहीतरी प्रॉब्लेम येत होता. पेपर कसा गेला तुला? छान लिहिलास का? अरे टीचर तो बोल रही थी कि रुद्र ने कुछ अच्छा नहीं लिखा. सच में क्या? अरे नहीं नहीं नहीं, मैंने पूछा था टीचर को, टीचर तो बोले रुद्र ने अच्छा लिखा है. तुम बताओ ना, तुमको अच्छा लगा क्या? कैसा लगा? बहुत अच्छा था. आणि काय काय क्वेश्चन होते ते तर सांग. और कल मैथ्स का पेपर है? हाँ. और कल भी शूज ही पहनना है क्या? हाँ. ठीक है. किसकी शात कशाला हात घालतोय सारखा सारखा? चल. त्याला घ्यायला जायच्या आधीच मी त्याचे कपडे वगैरे काढून इथं सोप्यावरती ठेवत असते, जेणेकरून आल्यानंतर लवकर त्याला फ्रेश करून जेवायला बसायला. भूक लागलेली असते त्याला सुद्धा आणि मला सुद्धा.
तर मी तर त्याचा टिफिन चेक करत होती. आज मी त्याला ना बदामाचा शिरा दिला होता आणि त्याने सगळा संपवला होता, कारण त्याचा सगळ्यात आवडती डिश आहे ती म्हणजे शिरा. खूप आवडतो त्याला. कधीही त्याला टिफिनमध्ये द्या, तो सगळा संपवतो. आणि मला तर ना इतका थकून गेले होते, कारण ऊन खूप आहे बाहेर. आल्याला पहिल्यांदा पाणी पिले, भरपूर पाणी पिले. बाहेरून आलं ना रुद्रपेक्षा जास्त मलाच थकायला होतं, म्हणून मी त्याला सांगत होते, अरे ताट वगैरे घेऊन आपल्याला जेवायला. तर तो छोटीशी वाटी घेऊन आलाय आणि स्वतः फ्रीजमधून लाडू घेऊन आला आणि इथं खातोय आणि मला म्हणतोय तुझं तू रग आरामात, जेवण तयार झालं ना मग मला बोलव. तर आज मी बाहेरूनच जेवण आणलं होतं, कारण मला जितका कंटाळा आला होता, कारण 2 ब्लाऊजचं आज टार्गेट मला कंप्लीट करायचं होतं. मी रोज एकच होतं माझ्याच्याने, पण आज मला 2 करायचं होतं, कारण आता ते 20 तारखेला करवा चौथ आहे. त्याच्यामुळे त्याचं अजून ना काम पेंडिंग, म्हणजे रोज कोणी ना कोणी येतच आहे त्याच्यामुळे. तर जेवण वगैरे झालं, मग म्हटलं राहिलेला ब्लाऊज कंप्लीट करूया. आणि आल्याच्या नंतर त्या मशीनला हातच लावला नाही. मरू दे म्हटलं तिकडं, माझं मी ह्या मशीनवरती थोडीशी स्लो चालेल, पण होईल तरी पटकन, कारण ह्या मशीनचा माझा धागा वगैरे काही अजिबात तुटत नाही. एकदा बॉबिन भरली ना की ती बॉबिन मधला धागा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो धागा तुटतच नाही. मग कितीही मशीन उलटी सुलटी फिरू दे, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे माझ्या ह्या मशीनला बहुतेक जास्त दिवस चालवली, त्याच्यामुळे त्याचं सेटिंग एकदम व्यवस्थित झालंय. त्याच्यामुळे पण थोडंसं ना स्लो चालते. मोठी मशीन आहे ना एकदम फास्ट चालते, एकदम पटपट उरकतं. आणि ह्या मशीनवर थोडासा वेळ लागतो, पण म्हटलं ठीक आहे, वेळ लागला तर चालेल, पण आता मी ह्याच मशीनवर बसणार. कारण तो धागा सुईमध्ये ओवून ना त्या मशीनचा मला कंटाळा आला होता. माझं डोकं असं जडजड झालं होतं. कधीच डोकं दुखत नाही आणि आज माझं डोकं दुखत होतं. तर चला आता हा ब्लाऊज पटपट कंप्लीट करते. आता किती वेळ लागतोय बघूया. तर माझा हा ब्लाऊज इथं कंप्लीट झालेला होता. फिटिंग वगैरे केला होता, पण बरोबर झालाय का नाही ते चेक करत होते, कारण रुद्र चिडचिड करत होता. त्याला झोप आली होती, तर त्याला झोपायचं असतं, पण त्याला एकटं झोपायचं नसतं. जोपर्यंत मी त्याला समोर घेऊन असं पुढे कुशीमध्ये झोपवत नाही थापटून, तोपर्यंत काय तो झोपणार नाही. मग त्याला किती पण झोप येऊ द्या. असं एकदा पण झालं ना, तर काही मुलं अशी कंटाळी की आपोआप तिथं सोप्यावर बेडवर झोपून जातात. मी बघते, पण माझा रुद्र तर एकदाही असा झोपत नाही. मला वाटतं झोपावं त्यानं माझं काम संपायच्या आधी, पण तो काही झोपत नाही. त्याच्यामुळे इथं माझं पटपट उरकायचं चाललं होतं आणि तो तिकडे पलीकडे त्याचा अभ्यास करत बसलाय बोर्डवरती. खरंच त्या बोर्डचा ना त्याने पैसे वसूल केले आतापर्यंत. इतका त्याच्यावरती लिहित बसतो ना, सारखं त्याचं काही ना काही चालूच असतं. तर आता पहिल्यांदा पटपट आवरून घेते घरातलं, जेणेकरून त्याला झोपवते आणि झोपवल्याच्या नंतर मग बघते बाकीचं. कारण हे जर तसंच तुकडे वगैरे पडले ना, रुद्रचे पप्पा येतात 4 वाजेपर्यंत, मग त्यांचं लगेच चिडचिड. आधीच माझं डोकं फिरलेलं असतं आणि ते आले की म्हणणार काय सगळीकडे तुकडे तुकडे धागे दोरे पडलेत, व्यवस्थित थोडं पण घर ठेवत नाही. तसं त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, पण बाहेरून आलं की कसं घर फ्रेश दिसलं की स्वतःला बरं वाटतं आणि त्यांना सगळं म्हणजे बाहेरून आल्यानंतर फ्रेश लागतं. आता ते स्वतः घरात असतील तर माझा किती पण राडा पडू द्या, एवढं काय बोलणार नाही, पण बाहेरून येणार असतील ना तर त्यांना ते स्वच्छच लागतं. त्याच्यामुळे मग मी पण म्हटलं चला झाडू मारून पटकन ही करते. मग नाहीतर मी काय करते, डायरेक्ट माझं सगळं काम होत नाही तोपर्यंत काही झाडू मारत नाही. कारण ते झाडू जरी मारला तर थोड्या वेळाने मी परत बशीन मशीनवरती, परत मग तुकडे खाली पडतात. त्याच्यामुळे तर म्हटलं चला पटकन हे करून घेते. आणि सकाळी पोछा मारायचं पण राहिला होता, तर ते पण आता लागलीच म्हणलं उरकून घेते. आता झाडू मारलाच आहे, तर कारण थोडा वेळ अजून गेला की रुद्र कचरा करेल थोडाफार किंवा माझं होईल आणि मग ते डबल झाडू मारून मग पोछा मारावा लागतो. त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन फरशी पुसून घेते. तर रुद्रला सोप्यावर झोपवला आणि इकडे आले बेडरूम मध्ये, कारण सकाळपासून आलेलीच नव्हती. आणि मी नेमकी रुद्रला घ्यायला गेली ना त्यावेळेस त्यांचा मला फोन आला होता. म्हणजे मला आधीच माहित होतं सकाळी यांनी की एका बनियनसाठी त्यांनी अख्खं कपाट खाली घेतलं होतं आणि ते मी पण तसंच पडून दिलं. म्हटलं मी पण आवरत नाही, कारण समोरच्याला पण कळलं पाहिजे एका कपड्यासाठी अख्खं कपाट वरून घ्यायचं, ते नीटनीटकं ठेवायला किती वेळ जातो. आणि वरनं फोन केला त्यांनी मला आणि म्हणे की अगं मला बनियन सापडत नव्हतं, त्याच्यामुळे मी रागाने कपाटच खाली घेतलं. तर असं असतं का? आणि बनियन तर वरच होता, वरच मी घडी घालून ठेवलेलं. आपण त्यांना ना दिसत नाही, त्यांना कधीच स्वतःची गोष्ट स्वतः सापडणार नाही. जोपर्यंत मला हाका मारून बोलवणार नाही ना इकडच्या रूम मध्ये, तोपर्यंत त्यांना त्यांची गोष्ट कधी सापडत नाही. आणि फर्स्ट शिफ्ट असली की मला तरी कसं उठवायचं, त्याच्यामुळे त्यांचा तिकडं एका गोष्टी मला उठवलं असतं तरी चाललं असतं, पण त्यांनी अख्खं कपाट खाली घेतलं. आता किती वेळापासून मी आवरते कपाट. काय माणसांना इतकं लाडीगोडी लावून आपल्याकडून कामं करून घेणार. आता ते मला म्हटले
की मी तुझं बाकीचं थोडंफार काम करू लागतो, तू मला माझ्यासाठी चहा ठेव. आता माझंच डोकं ठणका मारत होतं, दुपारपासून माझं डोकं दुखतंय आणि चहा पेल्याशिवाय काय ते बरं होणार नव्हतं. मग ते आल्यानंतर मी त्यांना थोडंसं खायला वगैरे दिलं आणि मग म्हटलं माझ्यासाठी चहा ठेव आजच्या दिवस. तर म्हणे नाही तू चहा ठेव, मी तुझं बाकीचं काम करून देतो. म्हटलं ठीक आहे, बघूया तरी काय काम करून देत आहेत. आणि मला चहाची जास्त गरज होती, माझं डोकं प्रचंड दुखत होतं. आणि डोकं दुखत असलं की मी गोळीचं आधी माझ्या लक्षात कधीच येत नाही की गोळी खाऊया, आधी माझ्या लक्षात येतं की चहा पिऊया. म्हणजे सगळ्यांचं हेच आहे की चहा डोकं दुखण्यावरती चहा हे ना पारंपरिक उपाय आहे, कोणी शोधून काढला काय माहित नाही, पण खरं चहा पिलं की लगेच डोकं दुखायचं राहतं. आणि त्यात अजून 10 दिवस झालं साय साठवलेली, त्याचं तूप करायचं होतं तर ते पण राहिलेलं होतं. आणि फ्रीजमधून आता 1 तासभर म्हटलं बाहेर काढून ठेवते, म्हणजे ते सोपं पडतं. फ्रीजमधनं कसं कडक झालेली असते ती साय, त्याच्यामुळे मग ती लोणी काढायला अवघड जातं. त्याच्यामुळे 1 तास आधीच मी बाहेर काढून ठेवत असते. आणि म्हटलं चहा शिजतोय तोपर्यंत बाकीची बरीच कामं करून ठेवूया, म्हणजे उद्या सकाळी जास्त टेन्शन नाही. पहिल्यांदा म्हटलं चहा पावडर संपली होती तर म्हटलं डब्यामध्ये भरून ठेवते. त्याच्यानंतर मीठ पण संपलेलं होतं, मिठाची भरणी पण मोकळीच पडली होती, तर म्हटलं चला मीठ पण भरून घेऊया. चहा करत करत माझी बरीचशी कामं होऊन जातात. तर आता आमच्या तिघांचा पण इथं चहा पिऊन झाला होता. रुद्रला चहा नाही देत, त्याला फक्त चहा दूध मिक्स करून, म्हणजे ते राहिलेली चहा पावडर असते ना त्याच्यामध्ये दूध ओतते आणि थोडासा कलर आणून त्याला देत असते, जेणेकरून त्याला पण वाटावं की ह्यांच्यासोबत मला पण चहा प्यायला देते. आणि त्याच्यानंतर इथं मी दुसरा ब्लाऊज शिवायला घेतला होता. तर आता संध्याकाळचं तरी म्हटलं व्यवस्थित चालती का नाही मशीन बघावं, तर थोडी थोडी चालत होती, पण तरी पण मध्ये मध्ये धागा तुटतच होता. अर्धा ब्लाऊज झाला होता, तर म्हटलं चला आता जेवण बनवूया, कारण 7:30 वाजल्या होत्या ना. आम्ही 9:30 पर्यंत 10 पर्यंत झोपून जातो, त्याच्यामुळे लवकर उरकावं लागतं मला. 8ला जेवण झालं म्हणजे 8:30 पर्यंत जेवण उरकलं तरी 9 पर्यंत भांडी वगैरे धुवून घ्यायची, त्याच्यानंतर रुद्रला दूध वगैरे द्यायचं आणि मग थोडंसं आवरून मग झोपायचं, तोपर्यंत 10 वाजताच. तर खिचडी केली होती मी, तर मसूर डाळीची खिचडी लावली पलीकडे कुकरमध्ये. आणि आमच्या घरात असं काही कंपल्सरी नसतं की नाही चपाती भाजीच पाहिजे, हे पाहिजे, जे करेल ते खातात आवडीने. आणि इथं साईडला म्हटलं तूप पण काढून घेते जोपर्यंत खिचडी शिजते तोपर्यंत. तर आज मी हलवून तूप काढलंय, म्हणजे लोणी काढला असं हलवून हलवून. काय मी फक्त साय लावते, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये जास्त दूध नसतं, ताक काही जास्त निघतच नाही. जी असती साय ती लोणीच असते पूर्णपणे, त्याच्यामुळे हलवलं थोडा वेळ. आणि थंड फ्रीज मधलं पाणी मी शक्यतो इथं वापरते. असं करायला पण वेळ नाही जात, पण हात इतके चिकट होतात ना त्याच्यामुळे मला कंटाळा येतो, मग मी डायरेक्ट कढईमध्येच उकळवून ते तूप काढत असते. पण आज म्हणलं चला आज असं काढूया थोडंसं वेगळं, बघूयात तर असं काढल्यानंतर काय होतंय, नेमकं कसलं येतंय, वास वगैरे येतो का नाही ते पण आपण बघूया, असं माझं चाललं होतं. तर मी एका 10 दिवसाची साय साठवलेली आणि प्रचंड भरपूर असं लोणी निघलं होतं. आमचं जेवण वगैरे झालं तोपर्यंत तूप पण मी कडवून घेतलं होतं आणि खरंच भरपूर तूप निघलं होतं. जो डब्बा आहे ना अर्धा डब्बा तूप निघलं होतं, भरपूर निघलं होतं. त्याच्यामुळे ना असं घरी तूप काढलेलं खरं तर बरं आहे. आणि तसं आमची साय नाशीच पडून राहते, कारण साय कोणी खात नाही. रुद्रला तर साय आवडत नाही, मी पण काही साय वगैरे काही खात नाही, त्याच्यामुळे साय ही नेहमी पातेल्यामध्ये सगळ्यात शेवटी राहतेच. त्याच्यामुळे खरं तर बरं आहे बरं का, म्हणजे तूप पण निघतंय आणि बाहेरून पण जास्त आणावं लागत नाही. भरपूर निघलं होतं. तर आज त्यांनी कपाटातले कपडे सगळे खाली घातले होते आणि मला डबल काम लावलं होतं आणि त्यात चहा पण करायला लावला होता मला गलाडी गोडी लावून. त्याच्यामुळे मग आज मी त्यांना मसाले दूध करायला सांगितलं होतं, कारण आज कोजागिरी पौर्णिमा होती. आम्ही लवकरच झोपणार होतो, त्याच्यामुळे आम्ही लवकरच दूध बनवलं होतं, कारण 12 वाजता दूध बनवायचं म्हटलं की झोपायला खूप लेट होतो. आणि खरं सांगू हे दूध बनवायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे हे काम मी त्यांना दिलं होतं. मला तिथं उभा राहून ना पाय दुखतात माझे तिथं किचन जवळ उभा राहून, त्याच्यामुळे हे एक मोठं आणि अवघड काम त्यांनी केलं होतं. आणि खरंच खूपच छान अशी टेस्ट झाली होती दुधाची. तर आशा करते की आजचा आपला छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात.